नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा आपला पार्ट 4 आहे, भाग 4, जे आपण रोज 24 वाक्य अभ्यासत असतो त्यातलेच मित्रांनो। त्यातलं पहिलं वाक्य आपण घेऊया, तो माझ्यासोबत नाही आला। तो माझ्यासोबत नाही आला। तर मित्रांनो, हे जे वाक्य आहे तर याचं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपण कसं करणार मित्रांनो? ही डिड नॉट कम विथ मी। ही डिड नॉट कम विथ मी। ही डिड नॉट कम विथ मी। दुसरं वाक्य घेऊया मित्रांनो, तो त्याच्या भावासोबत गेला। तो त्याच्या भावासोबत गेला। हे वाक्य कसं होईल मित्रांनो? ही वेंट विथ हिज ब्रदर। ही वेंट विथ हिज ब्रदर। तिसरं वाक्य घेऊया मित्रांनो, ती भावासोबत बाजारात गेली। ती भावासोबत बाजारात गेली। तर हे वाक्य होईल मित्रांनो, शी वेंट टू मार्केट विथ ब्रदर। शी वेंट टू मार्केट विथ ब्रदर। किंवा शी वेंट विथ ब्रदर टू मार्केट। त्याच्यानंतर चौथं वाक्य घेऊया मित्रांनो, मयूर आत्ता इथे नाही आला। मयूर आत्ता इथे नाही आला। बघा मित्रांनो, हे जे वाक्य आहे, ही डिड नॉट केम, या ठिकाणी मयूर डिड नॉट केम येईल आणि नाव येईल। सो मयूर डिड नॉट कम हियर नाव। या ठिकाणी आपण कम घेतलेला आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी डिड आलेला आहे। हे जे वाक्य आहे हे पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे। जसं की जर आपण सिंपल पास्ट मध्ये ही केम म्हणत असतो, ही केम, तो आला, तो या ठिकाणी ही केम, तो आला। जर याच्यामध्ये नॉट टाकायचं असेल मित्रांनो, तर आपण ही डिड नॉट कम म्हणतो, जसं की या ठिकाणी म्हटलेलं आहे, ही डिड नॉट कम। आणि इथं सुद्धा हीच्या ऐवजी मयूर आलेला आहे, मयूर डिड नॉट कम या ठिकाणी। तर नॉटची जी रचना असते मित्रांनो, त्याच्यामध्ये पास्ट टेन्सचं वाक्य जर तुम्हाला निगेटिव्हमध्ये करायचं असेल तर ही डिड नॉट कम म्हणजे सब्जेक्ट प्लस डिड प्लस V1 घ्यावा लागतो। म्हणजे आता हा सब्जेक्ट आहे S प्लस या ठिकाणी V2 आहे, पण याची रचना जेव्हा आपण निगेटिव्हमध्ये करतो त्यावेळेला हा S प्लस डिड आला प्लस नॉट येतो आणि मग प्लस V1 या ठिकाणी। तर पुढचं वाक्य बघूया आपण। तर पुढचं वाक्य मित्रांनो, लवकर ये, आपल्याला जायचं आहे। तर याचं कसं होईल? कम फास्ट वी हॅव टू गो। कम फास्ट वी हॅव टू गो। या ठिकाणी कम फास्ट वी हॅव टू गो। जर आपल्याला लवकर ये, आपल्याला जायचंच आहे, तर जर असतं इथं जायचंच आहे तर वी मस्ट गो असं आलं असतं। फक्त जायचं आहे म्हणून वी हॅव टू गो। पुढचं वाक्य घेऊ, त्याला ते करावे लागेल।
त्याला ते करावे लागेल. मग आता आपल्याला जायचं होतं म्हणून वी हॅव, आता त्याला तर ही हॅज टू डू दॅट. ही हॅज टू डू दॅट. करण्यासाठी वर्ब आहे डू. ही हॅज टू डू दॅट. पुढचं घेऊया मित्रांनो. मला हे करावेच लागेल. मला हे करावेच लागेल. आता बघा च आलेला आहे तर आपल्याला मस्ट घ्यायचं आहे. आय मस्ट डू. करण्यासाठी डू घेतो आपण. आय मस्ट डू हे साठी धिस. आय मस्ट डू धिस म्हणजे मला हे काम करावंच लागेल. आय मस्ट डू धिस. पुढचं आहे तुला त्याचा फोन आला. तुला त्याचा फोन आला. बघा मित्रांनो, यू गॉट हिज कॉल. यू गॉट हिज कॉल. किंवा ही कॉल्ड यू. ही कॉल्ड यू. याचा अर्थ तेच होतो मित्रांनो की त्याने तुला फोन केला, म्हणजेच तुला त्याचा फोन आला. तर या ठिकाणी यू गॉट हिज कॉल आणि ही कॉल्ड यू या दोन्ही वाक्य अतिशय बरोबर आहेत मित्रांनो. तर घेऊया आपण पुढचं वाक्य. तू काल का नाही आला. वाय डिडंट यू कम yesterday. Why didn't you come yesterday आणि क्वेश्चन मार्क. Why didn't you come yesterday. तर बघा मित्रांनो, आता हे जे वाक्य आहे हे आपण बऱ्याच वेळेला सिंपल पास्टचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं क्वेश्चन केलेलं आहे. तर या ठिकाणी तू आला हे बेसिक वाक्य आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तू आला म्हणजे यू केम. तू आला. या ठिकाणी आपण लिहूया तू आला. सगळे वाक्य मित्रांनो आपण घेतोय, पण एखाद्या वाक्यामध्ये मी स्पष्टीकरण पण देत असतो. यू केम. बघा आता या ठिकाणी तू आला, या ठिकाणी यू, या ठिकाणी नॉट डिडंट आहे म्हणून इथं V1 आलेलं आहे, ते सोडून द्या. पण जर साधा भूतकाळ असेल तर यू केम म्हणजे या ठिकाणी तू आला. त्याच्यानंतर तू नाही आला. बघा या ठिकाणी तू नाही आला. मग आता या ठिकाणी यू डिडंट कम. यू डिडंट म्हणजे डिड नॉट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. यू डिडंट कम, इथं कमच येईल V1. इथं सब्जेक्ट याची रचना आहे मित्रांनो सब्जेक्ट प्लस V2. याची रचना आहे या ठिकाणी सब्जेक्ट प्लस डिड प्लस V1. म्हणजे याच्यात नॉट आहे, आपण नॉट याच्यात घेत नाही आहे, ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये सब्जेक्ट प्लस या ठिकाणी डिड प्लस V1 आहे. आता ह्याच वाक्याचा आपण बघा किती वाक्य करूया. तू का नाही आला. तू नाही आला तर तू पहिले घेऊया तू का आला. तू का आला तर यू केम आहे, सो वाय डू यू कम. वाय डू यू कम हा एक झाला प्रश्न. आता इथं डू का घेतलंय मित्रांनो. तू का येतो असं म्हणायचंय मला. तू येतो, तू का येतो. तर वाय डू यू कम. आता तू का आला हे घेऊया. तू का आला. सो आता येईल ते बघा. तू का आला. वाय डिडंट यू कम. मला त्या वाक्यासोबत लिंक लावायची आहे तुमची. वाय डिड यू कम. तू का आला. वाय डिड यू कम. या ठिकाणी सगळीकडे मित्रांनो कमच येणार आहे.
या ठिकाणी तर हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, हे सोडलं तर. आता या ठिकाणी बघा, इथं आला आहे, इकडे आला, इकडे आला, या ठिकाणी कम, कम आणि कम. इथं प्रेझेंट आहे, इथं कमच येणार. मग वाय डिड यू कम, तू का आला. आता याच्यामध्ये तू का आला, पण याच्यामध्ये काल आणि नाही हे दोन शब्द आलेले आहेत आणि मग ते वाक्य झाले तू काल का नाही आला. मग येणार वाय डिडंट यू कम येस्टरडे. बघा, मग तू, आता हेच वाक्य आपण पुन्हा मोठं करूया. तू का नाही आला, तर इथं आहे तू का आला असं केलंय आपण. मग तू का नाही आला, मग ते कसं होणार, वाय डिडंट यू कम. वाय डिडंट यू कम, तू का नाही आला. ठीक आहे. मग आता आपण टाकूया येस्टरडे, तू काल का नाही आला, हेच वाक्य. मग बघा, वाय डिडंट यू कम येस्टरडे. वाय डिडंट यू कम येस्टरडे. बघा मित्रांनो, यू केम आणि तू येतो हे पण इथं लिहून घेऊ आपण. तू येतो, इथं तू येतो, बघा, म्हणजे यू कम. हेच वाक्य मित्रांनो तुम्हीसाठी पण घेता येईल आपल्याला प्रत्येक ठिकाणी. तुम्ही येता किंवा तुम्ही येतात, कारण तुम्ही आणि तू साठी आपण यूज घेत असतो आदरार्थी सुद्धा. आणि जर कोणी अनेक वचनी असेल तरी आपण तुम्ही घेतो. आदरार्थी किंवा एकेरी उल्लेख असेल कोणाचा तरी तू यूज घेतो आपण. तर बघा मित्रांनो, यू कम तू येतो, यू केम तू आला, तू नाही आला यू डिडंट कम, तू का येतो वाय डू यू कम, तू का आला, तू का आला वाय डिड यू कम, तू नाही आला तर या ठिकाणी यू डिडंट कम, यू डिडंट कम, तू नाही आला वाय डिडंट यू कम, तू का नाही आला. आणि तू काल का नाही आला वाय डिडंट यू कम येस्टरडे. तर हेच वाक्य होतं आपलं, वाय डिडंट यू कम येस्टरडे. मित्रांनो, मग एवढं मोठं वाक्य आपल्याला जर बोलायचं असेल तर मग बेसिक हे आपल्याला माहिती पाहिजे. काळ, ज्या ठिकाणी आपण हा साधा वर्तमान काळ आहे यू कम, यू केम साधा भूतकाळ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रश्न आहे निगेटिव्ह आहे पण साधा भूतकाळ आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा साधा भूतकाळ आहे. डू यू कम, यू कमला जर आपण डू लावला तर तो प्रश्न तयार होतो. बघा, डू यू कम, या ठिकाणी डू यू कम, तर हा सुद्धा एक प्रश्न तयार होतो. यू कम म्हणजे तू येतो किंवा तू आला. तर अशा पद्धतीने मित्रांनो एका वाक्यापासून असे अनेक वाक्य कसे बनतात हे आपल्याला समजणं जास्त महत्त्वाचं आहे. मग याच्यानंतर आपण या ठिकाणी यूच्या ऐवजी शी असेल, नाही का, या ठिकाणी ही असेल, असे बदल करून आपण ते वाक्य वाढवू शकतो. तर चला बघूया पुढचं वाक्य. तर पुढचं वाक्य मित्रांनो, तो खाली बसला. ही सॅट डाऊन, सॅट डाऊन, तो बसला म्हणजे ही सॅट, खाली म्हणजे डाऊन. तू खाली बस, यू सिट डाऊन, यू सिट डाऊन. तो टेबल बघ, सी दॅट टेबल, सी दॅट टेबल. तो राजू आहे, तो राजू आहे. ही इज राजू, ही इज राजू. ती मीना आहे, माझी बहीण. शी इज मीना, माय सिस्टर. शी इज मीना, माय सिस्टर. हे घ्या, टेक धिस, टेक धिस. दे मला, गिव मी. ठेव तिकडे, पुट देअर. इकडे आण, ब्रिंग हिअर, ब्रिंग हिअर. तिथे नाही,
नॉट देअर, नॉट देअर. मी सांगितले, आय टोल्ड. किंवा सांगितले मी तरीसुद्धा आय टोल्ड. मीच सांगितले, आय टोल्ड. त्यांनी सांगितले, तर त्यांनी या ठिकाणी मित्रांनो जर ते अनेकवचनी असतील, समजा 2-3 असतील, तर त्यांनी असेल तर त्या ठिकाणी दे येईल. आणि जर एखादा आदरार्थी व्यक्ती असेल, समजा शिक्षक असतील, तर आपण म्हणतो की त्यांनी सांगितलं, तर तेव्हा आपण ही टोल्ड घेणार, ही टोल्ड. वडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं असं म्हणत असू आपण, तरीसुद्धा ही टोल्ड येणार. कारण दे टोल्ड नाही येणार मित्रांनो. दे टोल्ड, दे म्हणजे अनेक वचन होऊन जातं. मग वडिलांनी सांगितलं असेल तर दे टोल्ड, म्हणजे वडील तर एकच आहेत म्हणून दे येणार नाही. आदरार्थी असेल तरी आपण हीच घेतो इंग्लिशमध्ये. दे केव्हा घेतो, समजा एखादी टीम असेल, संघ असेल, किंवा 2 व्यक्ती असतील, राम आणि श्याम, त्यांनी काहीतरी आपल्याला सांगितलं असेल, तर त्यावेळेला आपण म्हणणार की दे टोल्ड. मग या ठिकाणी कर्ता कसा आहे, अनेकवचनी आहे की एकवचनी आहे, ते ठरवून आपल्याला ही किंवा दे वापरायचं आहे. तुला सांगितले मी, या ठिकाणी आय टोल्ड, आय टोल्ड यू. इथं यू तरी मी जरी शेवटी आलेला असेल तरी आपण इंग्लिशच्या वाक्यामध्ये त्याला आपण पहिल्यांदा घेत असतो, म्हणजे सुरुवातीला घेत असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचे हे वाक्य आपण या ठिकाणी 24 वाक्य पूर्ण केलेले आहेत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.